नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही आलो शिरोलीमध्ये आणि आज आम्ही जाणार आहे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला. मी, माझी मैत्रीण आणि त्यांच्या घरचे. तर बघूयात आमचं दर्शन कसं होतं, आमचा प्रवास कसा होतो. तर चला. हां 6 वाजले आणि त्याला आवरायचं पत्ता नाही आणि आम्ही 5 वाजल्यापासून तर ह्या मॅडमांसोबत आम्ही जाणार होता आणि या मॅडम उठल्या लेटनं, गाडीचा पत्ता नाही. 5ला बोलवलं आम्हाला पाचगाववरनं. आता आम्ही आता आम्ही जरा साई मंदिरात चाललो गाडी येऊपर्यंत. हे आहे साई मंदिर. गाडी आलेली आहे. आता आम्ही गाडी पुढे चला. मंडळी नमस्कार. डांग्यांच्या मातोश्रीवरनं श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी प्रस्थान करत असताना आजची शुभ सकाळ आहे. आजचा सोमवार आहे. शंभू महादेव प्रसन्न होऊ द्या. यात्रा अतिशय आनंदात आणि व्यवस्थित पार पडो. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. तर असा मंडळी जय श्रीराम. शिरोली सारख्या अतिशय मोठ्या गावात, शहरात शिवजन्मोत्सवाची अतिशय जय्यत आहे. मागं बघताय महाराजांना, छत्रपतींच्या समोर नतमस्तक व्हावं अशीच भावना छायाचित्र बघितल्यानंतर उद्भवते. अतिशय आनंद आहे. लवकरच शिरोली सारख्या एवढ्या मोठ्या गावात पंचक्रोशीत बघायला मिळणार नाही एवढी मोठी स्वागत कमान छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या नावानं लवकरच सुरुवात होती आहे. अतिशय विहंगम असं दृश्य छत्रपतींचं बघायला आपल्याला मिळणार आहे. प्रवेशद्वार तरी शिरोलीचं पंचक्रोशीत बघायला मिळणार नाही एवढं अतिशय भव्य आणि दिव्य साकारतं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिथे शिवाजी महाराजांची हां आम्ही लवकर निघलो होतो त्यामुळे घरून काही खाऊन गेलो नव्हतं. मग आम्ही थोडं पुढे गेल्यावर तिथे नाश्ता करायला थांबलो. टोलनाक्याच्या पुढेच थोडंसं. एवढं सगळं नाही एकट्यानं सगळं. जाताना मंगळवेढ्यामध्ये श्री स्वामी समर्थांचं मंदिर लागत होतं. तर आम्ही जाता जाता तिथे पण दर्शन घेतलं. हे आहे ते मंदिर. आता आम्ही सिद्धरामेश्वर मंदिरात आलो आहे. म्हणजे मंगळवेढ्याच्या थोडं जस्ट पुढे होतं. जाता जाता ते मंदिर होतं. मग आम्ही म्हटलं जाता जाता दर्शन घ्यावं. देवालयाच्या मंदिरात ग्रामदैवत सोलापूरचं अतिशय प्रसिद्ध असं सिद्धरामेश्वर मंदिरात आजची दुपार आहे. अतिशय आनंदी आनंद आहे.
इथे शिवसिद्धरामेश्वरांची शिवयोग समाधी होती इथे, आणि मंदिर दुसऱ्या बाजूला होतं. इथे वटवाघूळ खूप सारे होते, म्हणजे प्रत्येक झाडावर इतके होते वटवाघूळ. तुम्ही बघू शकताय, भरपूर म्हणजे भरपूर, आणि त्यांचा आवाज वगैरे. तिथे प्रसादाची सोय होती, मग आम्ही प्रसाद घेतला. खूप छान प्रसाद होता. हे आहे सिद्धरामेश्वरांचं मंदिर. याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे, पाण्याच्या मध्ये हे मंदिर आहे. खूप छान, आणि इथे अजून थोडंफार बांधकाम चालू आहे, वर्किंगमध्ये आहे मंदिर, पण छान आहे मंदिर. एकदा नक्की जा. अक्कलकोटला जाता जाता थोडंसं आतल्या बाजूला आहे, जास्त नाही आहे दूर, पण मध्येच लागतं. त्यानंतर आता आम्ही अक्कलकोटला जायला निघालो. आम्ही चाललो होतो फिरायला. आम्ही दोघी पण खाईत नाही, आता सोडलीच्या हुशार आणि आता एकच राहिलाय. आणि हे मागचे काही जगाशी गेलं आम्ही आता पोहोचलोय अक्कलकोटमध्ये. गाडी पार्क करून आम्ही पायी जायला निघालो. तुम्ही बघू शकता मंदिराकडे जायचं. हे आहे मंदिर. इथे असं म्हणतात की स्वामी समर्थ जिथे बसत होते त्या झाडाखाली असा दोरा बांधायचा, हा लाल कलरचा, लाल पिवळा, तर ती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात सगळे. त्यासाठी सगळे इथे दोरे बांधतात. आणि ज्या झाडाखाली स्वामी समर्थ बसायचे ते झाड अजूनही तिथे आहे. त्यानंतर आम्ही गुरुमंदिरात आलो, जिथे स्वामी समर्थांचे पाय उठलेत. तेथे काय होतं, मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी फरशा काढायच्या होत्या मंदिरातल्या, पण आदल्या दिवशी असे स्वामी समर्थांचे पाय उठलेले दिसले सगळ्यांना, त्यामुळे तिथल्या फरशा काढल्या नाहीत. तर तुम्ही बघू शकताय तिथे ज्या ज्या फरशींवर पाय होते तिथे असं त्या फरशीला पूर्ण बॉर्डर केली आहे. तिथे पण प्रसाद होता त्या मंदिरात, मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला. छान प्रसाद होता. त्यानंतर आम्ही मंदिरात दुसऱ्या आलो, जिथे स्वामी समर्थांची ही मूर्ती आहे. तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि आता आम्ही इथे आलो जिथे स्वामी समर्थांची समाधी आहे. तिथेच आहे हे मंदिर थोडंसं पुढे. तर तुम्ही बघू शकताय मंदिर.
अशा पद्धतीने आमचं स्वामी समर्थांचं दर्शन झालं अक्कलकोटचं. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आमच्यासोबत तुम्हालाही दर्शन झालं असेल तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. धन्यवाद.